नमस्कार अण्णासाहेब, मी गुलाबराव जाधव, असं मी पुरुषमधलं माझं सुरू व्हायचं. एवढासा उंचीनं आणि धुळीनं माखलेला माणूस बसला होता, तो मुलगा, आणि उभा राहिला. म्हणला मी कलेक्टर. म्हटलं तू कलेक्टर? तो पण ओम भूर्भुवस्व हे म्हणत किंवा जितेंद्रिया धर्मपरः स्वाध्याय निरताः शुची किंवा अल्लाह ला इला इल्ला हय्युल कय्यूम ला ताखुज़ुसेन तू वला यमुल लहू, आयतल कुर्सी. समोर ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतो तो सगळ्यात नेबळट आणि शंड असतो, हे लक्षात ठेवा. तर का नाही ना, कोपऱ्यावर उभा राहिला आता तो मग बोंबला ना. आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, मध्ये आम्ही राहतो. तसे नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला, तो घाल दिला नाही, मी परत ठेवलाय माझ्याकडे आखाड्यामध्ये. आणि कुस्ती न खेळता जायचं तसं चाललेलं आहे आज. माझा एक फोन, त्याच्यात एक माज असतो, अरे जरा हे करतो का, ते आम्ही सिनेमात करू ना, लावू ना तो आवाज. पण इथे मी सामान्य आहे ही धारणा मी कधी विसरणार. मी सामान्य असणं ही ताकद आहे हो खूप. मी सामान्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान आहे. मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही, खरं सांगतो. तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड, मला कोण त्रास देणार आहे. माझ्या मागे पुढे कोणी असायची काही गरज नाही आहे. आमचा एक आत्ता मी ज्या नटाबरोबर काम करतो, तुम्ही इतके साधे कसे असता. म्हटलं साधे कसलं, देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे. नाही तुमचे कपडे, अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत, खादी आहे ही, ह्याच्यापेक्षा म्हटलं महाग कपडे नाही आहेत. हे रोज धुवावे लागतात, तुझ्या जीन्स सारखं नाही महिन्याभरानंतर धुतो. आणि इतकं भरभरून दिलंय, तर त्यातलं माझं सगळंच माझं नाही आहे ना. एक दाणा पेरल्यानंतर 1000 दाणे कणसाला येतात. एका दाण्याचं आपण 10 घेऊ, त्यातले 100 घेऊ, बाकीचे देऊन टाकूया ना. लागत नाहीत रे एवढे. माझं इतकं टाळकं जातो. बरं मला सगळंच मुखोद्गत आहे ना रे. बरं ते सगळ्या सार्वजनिक ठिकाणी वापरलं की तो मग गुन्हा आहे. आणि अनावधानानं आणि त्यात सगळ्या ह्याच्यातून ते वापरलं जातं. काही वेळ आणतो सुद्धा मी, आणि मग नंतर मग ते माफी मागावी लागते, आणि मी मागतो सुद्धा. गावामध्ये हॉटेल्स येता कामा नयेत. गावामध्ये कसं, तिथेच माझ्या बाजूला, माझ्या घराच्या बाजूला 1-2 खोल्या बांधायच्या. गावात कोणी आला, प्रत्येकाने एका खोलीची 2 खोल्यांची आपली जशी जागा असेल तशी सोय करावी, आणि तिथे त्यांनी राहावं, आपल्या घरातला म्हणून राहावं. जाताना त्यांनी काय, जे तुम्हाला माझ्या मजदुराप्रमाणे मी तुम्हाला ते पैसे देईन किंवा तुम्ही सांगाल ते घरचं अन्न आहे. तुम्ही मगाशी म्हटलात 5 स्टार पेक्षा छान. अरे 5 स्टार घरच्या आई बाकीच्या सगळे इन्ग्रेडियंट्स, तुमचे सगळ्याच वस्तू टाकते ना हॉटेलमधल्या असतं, पण ती प्रेम टाकते ते नाही ना हॉटेलमध्ये मिळत. ते कुठून आणणार तुम्ही. बाकी सगळं टाकलं. वडापाव मध्ये तुम्ही आपली गाडीवरचा सगळा घेतला, पण आई करते तो, आहा. 2 वाजून गेलेले आहेत, 2:30 वाजले, भुकेलेली आहे सगळी, पण तरी सुद्धा ती येतात, ती त्या प्रेमापोटी. आणि ह्याची नाही किंमत करतायत. प्रत्येकाचं समृद्धीची व्याख्या, मगाशी मी म्हटलं ना, समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही होते. मला काय करायचंय, तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी. माझा तुमचं नातं कुठलं आहे. मी ज्यावेळी नट म्हणून इथे काम करतो, आता सुद्धा मी मगाशी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं तेच आठवलं. इथे उभा राहून मी असं बोलायचो, नमस्कार अण्णासाहेब, मी गुलाबराव जाधव, असं मी पुरुषमधलं माझं सुरू व्हायचं. मग मी इथे असायचो, मी असं, मला हे असं उगाच यायचं आखाड्यामध्ये, आणि कुस्ती न खेळता जायचं तसं चाललेलं आहे. पण ही कुस्ती जास्त माझा बरं वाटते तुझ्या बरोबर. हा परफॉर्मन्स नाही. इथे आपण एकदम पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे. थोडीशी झाली फजिती, माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली, काय बिघडलं, आपलीच मंडळी आलेली आहेत, छान आहे की. कौतुक समारंभ करत असताना मला नेहमीच असं वाटतं, बरं मगाशी तू माझं इतकं कौतुक केलंस तिथे, नाना नाना नाना. नाना हा नाही आहे, मकरंद आहे. आमची सगळी जी टीम आहे ती सगळ्यात, आम्ही मूळचे चेहरे म्हणून आमचं तुम्ही नाव घेता. आमचा गणेश थोरात म्हणून मुलगा केवढं काम करतो.
आणि नेहमी पुढची पिढी तयार करायला पाहिजे. चंद्रकांत, आपण इथे कायमस्वरूपी नसणार आहोत. नवीन चंद्रकांत तयार करण्याची तुझी जबाबदारी आहे आणि ती तू करतोयस. नाही करत आहे हे चंद्रकांतचा उदो उदो नाही, कामाचा उदो उदो व्हायला पाहिजे. तुझा सत्कार कारण तू त्याचा तो प्रणेता आहेस, मुख्य आहेस, तू सुरू केलंयस म्हणून. पण ही अशी रीघ लागली पाहिजे. आपण येताना ना, मी नेहमी म्हणतो की आपण एक रेघ घेऊन येतो. ती रेघ त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेघ मारायची असते, मग ते अधिक होतं. आणि ते थोडं वाकडं केलं की गुणिले होतं. तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेघ आहे, ती अशी ठेवली की अधिक झालं, आडवी केली की गुणिले झालं. आम्ही गावाखेड्यामध्ये जातो म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही. मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे. मला तिथली सुखदुःख पाहायची असतात. नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायची आहेत, वेगवेगळ्या भूमिकेद्वारे. आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे, तरी मला जायला पाहिजे. हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, प्रत्येक जण वेगळा. ते वेगळेपण मला माझ्या इथल्या भूमिकामधून दाखवायला पाहिजे. सातत्यानं तुम्हाला नवीन दुःखांचा शोध घ्यायला पाहिजे. आमच्या कुठल्या तरी एखाद्या बेसावध क्षणी नाम फाउंडेशनची सुरुवात झालेली. तो क्षण बेसावधच होता. आम्ही सगळ्याच गोष्टी करतो. आम्हाला व्यसनं नाही आहेत का? आम्हालाही व्यसनं आहेत. आम्हालाही सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. पण त्यातून जर का एखाद्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट दिसत असेल की अरे बापरे, ही विसंगती समाजामध्ये आहे, ती मला दूर करता येईल का, असा मनात नुसता विचार येणं सुद्धा खूप आहे. आणि तो चुकून कुठेतरी आला अनवधानानं आणि त्यातून नाम फाउंडेशन सुरू झालं. मकरंद सारखा अतिशय सेन्सिटिव्ह म्हणून तो मूळचा मराठवाड्यातला. त्यामुळे हे सतत का. आणि आता गंमत अशी आहे, मगाशी तुम्ही सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपल्याबरोबर MOU झालेलं आहे आणि टाटा मोटर्स. त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं आता ते भारतभर चाललेलं आहे. जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ते काम चाललंय. गंमत येते, मस्त वाटतं. आता काश्मीरला गेल्यानंतर इथं झब्बाणी लेहंगा घालून हुडहुडी भरली रे पहिल्यांदा. मी तुला खरं सांगतो, गोंधळ. नंतर मग कापडं तिथं घेतली विकत. म्हणजे नागपूरला गेलेला असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेला असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला. तो घाल दिला नाही मी, परत ठेवलाय माझ्याकडे. पण ही गंमत कशी, आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला हे कम्फर्टेबल वाटतं. मी याच्यामध्ये अतिशय छान आहे, बरं वाटतं मला. आणि माझे आई वडील हे असेच गावरान, माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी. मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखं वाटतं, बरं वाटतं, मला आनंद आहे काय. आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले, म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असतो. त्यामुळे अगदी अतिशय ताठर असलेला मी, अशी कोणी वयोवृद्ध दिसलं की मी पटकन वागतो. मला माहिती नाही, मला पटकन माझी आई दिसते, माझे वडील दिसतात. आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना ते आपले गावातले कुठेतरी, ते तिथलेच. शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका हो. शहरामध्ये श्वास घेता येत नाही. मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठेतरी. आमच्या तिथे डोंडज्याला राहतोय मी, सिंहगडाच्या पायथ्याला. शहरामध्ये ज्यावेळी तुम्ही 10 श्वास घेता तिथं एक घेतलेला पुरतो. इतकं प्रदूषण आहे, इतकं काय नको वाटतं. आणि सरते शेवटी काय स्क्वेअर फीट मध्ये राहतो हो आपण. एवढे 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 आम्ही तिथं, मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहे. इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, मध्ये आम्ही राहतो. कसा आनंद नाही मिळणार, कसे नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या, म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल. कारण तुम्हाला माहितीच नाही. तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही. कारण ते तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे. आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत रे, श्वास नाही मिळत. आम्हाला माणसं मिळतात, जनावरं मिळतात. माझ्याकडे 10 गायी आहेत, 2 बैल आहेत, 6 कुत्री आहेत. आणि नुसता परिसर, नुसतं हिरवंगार आहे. परवा मी तुला अगदी अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्मल्यासारखं बोर घेतली आणि त्याला 3 इंची पाणी लागलो. अरे मी केवढा हरकलो होतो. वाह. आता माझा आनंद त्यात आहे. मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये.
म्हणजे ज्याला आहे त्याचं काही चुकतंय अशातला भाग नाही, पण मला हे आवडतंय. मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असेल तर मी गाडी थांबवतो, उतरतो, काय चाललंय रे, कशा वेळी वाटतंय, काय होतं विचारतो, हानू का चल. पण हे मला करावंसं वाटतं, कारण ती मला माझी मुलं वाटतात, ते सगळं माझं वाटतं. माझ्या परिसरामध्ये असं का चाललंय हे सतत मला वाटणं. एक तर मुळामध्ये मी अतिशय वांड वृत्ती होती लहानपणी, होती म्हणजे आहे, तर ती गेली नाही, ती राहिली. तो आपली प्रत्येक गोष्ट एकदा चॅनलाइज झाली ना किती छान होते. ऊर्जा, खेळ म्हणजे सर ते शेवटी काय आहे, तुमची ती ऊर्जा चॅनलाइज झाली म्हणून मग तो भाला फेकतो आणि आपल्याला गोल्ड मेडल मिळतं. पण तीच जर का नाही ना, कोपऱ्यावर उभा राहिला आता तो मग बोंबला ना, मग काय. हा, आमचं ते बस्त्याव म्हणून आमचे एक ख्रिश्चन होते, आमच्या वडिलांचे मित्र. ते साला म्हणजे नाही सुधरू, साला तू नाही सुधरू, या बत्तीसून त्या बत्तीशी शिटी मारून तुरा पाडू, साला तू नाही सुधरू. म्हणजे काय नाही, या बत्तीसून त्या बत्तीशी रस्त्यावर फिरणार, शिटी मारून तुरा पाडू, म्हणजे मोठा कोंबडा बांधणार, साला तू नाही सुधरू, असं त्यांची ती एक पद्धत होती बोलायची. रस्त्यावर ना जात असताना तुम्ही नुसतं एक, माझी बहीण जात असेल आणि जर तिची कोणी टिंगल केली तर मी कसं असा जातो. कुणाची बहीण असेल ना तरी तसे जा. त्या दिवशी तुम्हाला आपण खरे पुरुष काय होते याचा साक्षात्कार होतो. कुणाची असो, कोणाच्या हातात चाकू असेल, अगदी मोठा तलवार असेल, समोर ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतो तो सगळ्यात नेभळट आणि शंढ असतो, हे लक्षात ठेवा. त्याला भिडायची ताकद ठेवा. काय करणार, हात उचलेपर्यंत आपल्याकडे काय हात नाही का, असा एकच फटका मारायचा की पडला पाहिजे, दुसरा फटका मारायची वेळच येता कामा नये. स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे, तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही. माझ्या घराच्या पलीकडे आम्ही काय असतं, हातातला माईक आहे का रे, असा माईक असेल तर दे ना. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही नाटकामध्ये काम करत असताना, मी आता इथे बोलत असताना तुमचे चेहरे पाहतो, तुमचे डोळे पाहतोय, तुमच्याकडे बोलत असताना मला असं थँक्यू तर असं बोलत असताना मला तुमच्याकडे पाहता येतं, बोलता येतं. मी नाना आहे, पण आता इथे बोलत असताना जरा व्हॉल्यूम दे रे. हा, नाटकामध्ये काम करत असताना म्हणजे महासागर करत असताना किंवा काय, इथे एक अदृश्य भिंत असते. तुम्ही तिकीट काढून आलेले असता आणि मी एक वेगळी भूमिका करत असतो. ज्यावेळी नट म्हणून मला ही भिंत पाडता येते आणि तुमच्यापर्यंत पोहोचता येतं, त्यावेळी तुम्ही म्हणता अरे किती छान काम केलं. प्रत्येक नटामध्ये किंवा प्रत्येक वक्त्यामध्ये इथे आपण ज्यावेळी बोलत असताना ते तुमची ही जी भिंत आहे ती काढून टाकायची. म्हणजे मी आता आर्मीच्या ह्याच्यामध्ये गेलेलो असताना मी इथे बसतो, मी तिथे बसत नाही, आय लेवलवर बसायचं आणि तुमच्याशी बोलायचं. त्यांना ते छान, एक तर माझी ती खुर्ची आहे ती पहिले मायनस होते, ते गेल्यानंतर मी इथून पटकन कनेक्ट होतो आणि मग सगळे छान. मग मध्ये मी उतरतो, मी ह्याच्यामधून जातो, मग त्यांच्याशी मी बोलत जातो. दुसरा एक माईक माझ्या हातात घेतो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा का, कारण मी सर्वज्ञ नाही आहो, मला काही सगळं कळतं अशातला भाग नाही. कदाचित तुमच्या प्रश्नामधून माझ्या उणीवा मला कळतील आणि हे शोधत बसायचं. आपण परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही. माझ्यातल्या उणीवा मी फक्त कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा. सुरुवात केलीस त्यावेळी तू काय होतास, आज तुझ्याबद्दल आक्षेप आहे, फळं नाही आणलीस तू आमच्यासाठी, पण तरी सुद्धा हरकत नाही. तो म्हटला मी बँगलोरहून आलोय, त्यामुळे मी पहिला प्रश्न तू कसा आहेस हा सुद्धा नाही मी विचारला, अरे फळ काय आणली आहेस का तू. आपण खरंच एकमेकांना खूप काही देऊ शकतो, आपण ते देत राहिलं पाहिजे. आणि ही देण्या घेण्याची जी वृत्ती होती, 16व्या शतकातलं तू उदाहरण दिलंस, 16व्या शतकामध्ये आम्ही इतके प्रगल्भ होतो, आज का नाही आहेत, कारण आमची वृत्ती संकुचित झाली. त्या संकुचित वृत्तीला कुठेतरी अशी फोडून टाकलं त्यांनी आणि त्याच्या पलीकडे कुठेतरी जाऊन मग तो चंद्रकांत दळवी झाला. तर हे असं आपण प्रत्येक जण दळवी होण्याचा प्रयत्न करूया. हा, आपण जर का नाम फाउंडेशन माध्यमातून गावाची ही वॉटर कन्झर्वेशनची जी कामं आहेत ती आमच्यावर सोपवू, ती आपण करूया. त्यातून लोकसहभाग जो आहे, आपण
आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते सगळं देत आहे. तर त्यामुळे टाटा मोटर्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि नाम फाउंडेशन याच्या माध्यमातून आपण अजून मोठ्या प्रमाणावर त्याचं वॉटर कन्झर्वेशनचं काम करू. मग अशी जलतारा कोण बोललं? हां, जलताराचा पण खूप फायदा होतोय बरं का. काही नाही, 6x6x6 एवढाच खड्डा आहे. मोठमोठे दगड टाकायचे, किडे मुंग्या, पाली, साप सगळं तिथे राहतं. ते फार महत्वाचं आहेत आपल्या जमिनीसाठी. त्यामुळे त्या एका जिथे उतार आहे त्या ठिकाणी तो घ्यायचा खड्डा. मला सुद्धा हे कसं कळलं, मी जाऊन जाऊन सगळ्या ठिकाणी, मी सुद्धा अडाणीच होतो, माझं सुद्धा मर्यादित होतं. आमचं कसं होतं की नटमंडळी म्हणून तुम्ही आमच्यावर का कौतुकाचा वर्षाव करता मला कळत नाही. आम्ही पाठ करतो, कुठेतरी लेखकाने लिहिलेलं आहे, गडा 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 बोल, सगळ्यांना येतं ते बोलताना. मी नेहमी म्हणतो की मला मग आपण ओम भूर्भुवस्वः हे म्हणत किंवा जितेंद्रिया धर्मपरः स्वाध्याय निरताः शुची किंवा अल्लाह ला इला इल्ला हय्युल कय्यूम ला ताखुज़ुसेन तू वला यमुल लहू, आयतल कुर्सी. या गोष्टी तुम्ही पाठ करून बोलू शकता. आत्मसात करता का? माझ्या आतमध्ये त्या झिरपतात का? ह्या गोष्टी ज्यावेळी झिरपायला लागतात ना, त्यावेळी मग तुझ्यासारखी माणसं तयार होतात, तुझ्यासारखी होतात. शासकीय ह्याच्यामध्ये असल्यानंतर त्यातले खास खळगे तुम्हाला माहिती आहेत ना, आम्हाला माहिती नाही आहेत. पण तुम्हाला खरंच सांगतो, आता असलेले सगळे कलेक्टर्स जे आहेत, शासकीय ह्याच्यामधली ही नवीन जी मुलं आहेत, इतकं भन्नाट काम करतायत. कुठेही एक पैशाचा कुठे अपहार नाही, भ्रष्टाचार नाही. आता राम, आपला नवल किशोर राम पुन्हा आलाय ना इथे. मला त्यावेळी तो ज्यावेळी भेटला होता औरंगाबादला, त्यावेळी कलेक्टर होता तिथे. मीटिंगला कलेक्टर येणार आहेत असं मला सांगितलं होतं. आणि मग तिथे माझं मी बोलत होतो, असं बोलल्यानंतर म्हटलं अरे अजून तुमचे कलेक्टर नाही आले. तर तिथे एक एवढासा उंचीनं आणि धुळीनं माखलेला माणूस बसला होता, तो मुलगा, आणि उभा राहिला. म्हणला मी कलेक्टर. म्हटलं तू कलेक्टर? तो म्हणला नाही, मग तिथे गाडी नव्हती आणि इथे पोचायचं होतं ते वेळेवर, म्हणून मोटरसायकलवर मागे बसून आलो, त्यामुळे धुळीनं माखलोय. असली मुलं आहेत कलेक्टर. अजून काय लागतं आपल्याला? तो जुना सगळा पॅटर्न आहे तो गेला, हा नवीन पॅटर्न आहे. ही नवीन कलेक्टर सगळी फार सुंदर मुलं आहेत. आपला हा डुड्डी सुद्धा काय पोरगा आहे ते. मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो ते आपले एकनाथ शिंदेच्या गावाला, तिथे ज्यावेळी तिथं एक्स्कव्हेशन चालू होतं आपल्या कोयनेच्या मागच्या बाजूला. फार चांगली मुलं आहेत. त्यामुळे सगळं निराशाजनक नाही. आणि सगळं बाकीचं निराशाजनक असलं तरी सुद्धा अशी माणसं आहेत, तर ही जशी आहेत तशी आपण सगळे होऊया. आणि हे होणं आपल्याला शक्य आहे. केवळ त्यांचे सत्कार करून आपण गप्प बसायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आपण सुद्धा त्यातून काहीतरी करत राहूया. नाम हे नाना पाटेकर किंवा मकरंदा अनासपुरे नाही, आमची अख्खी टीम जी आहे त्या सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे. त्यामुळे ते श्रेय कधीही आम्हाला केवळ देऊ नका. आम्ही नाममात्र आहोत तिथे.